ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही अधिक मास सुरू झाल्यापासून रोज नियमित अधिक मासाचे अध्याय क्रमशः श्रवण करत आहात। कालच्या भागात आपण श्रवण केले की अधिक मासाचे म्हणजेच या पवित्र मलमासाचे व्रत कसे करावे आणि भगवंताच्या नामाची ताकद किती अथांग आहे। या प्रवासाला पुढे नेत आज आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 9। माझी आपल्याला नम्र विनंती आहे की हा अध्याय आज तुम्ही पूर्ण श्रवण करा, कारण मागील भागात आपण नामाचे महत्त्व पाहिले, तर या 9व्या अध्यायात स्वतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या संवादातून जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म म्हणजेच अन्नदान आणि दयाधर्माची अद्भुत कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे। नर्मदा नदीच्या काठावरील तुरीजया नावाच्या रागीट स्त्रीची ही कथा संपूर्ण ऐकल्याने माणसाचे जन्मांतरीचे पाप आणि संसारातील तिन्ही प्रकारचे ताप दुःख तर नष्ट होतातच, पण ज्यांच्या घरात गरिबी आहे, संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत, त्यांना या अध्यायाच्या श्रवणाने सुख समृद्धीचे महापुण्य लाभते। चला तर मग अत्यंत आदराने या पावन अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। जय जय अजी रामचंद्रा, अयोध्यावासिया रघुवीरा, दयावंता कृपासागरा, नेई पैलतीरा पंथ हा, तव कृपेची अखंड नौका, परी तीराने तसे भाविका, येतीचा कर्णधारणिका, वाल्मिकी देखा साचार। हे धर्म नौका जना लागी, शिल्पकार तो हा महाराज योगी, निर्माण केलीसी जगा लागी, वाढविला परमार्थ। एका श्रोते सज्जन हो, मळ महात्म्य परिसा हो, तसे लक्ष्मीला हो सात करोनी आदरसी। एकता हो त्रिविधा ताप, दुरी जाय भव संताप, पापे जाता ती आपोआप, घेता नाम श्रवण ग्रंथी। श्री रुवाच, देव देव दया सिंधो वद, किंचित दयद्धो भूत, मलमासेन चिर्नेन, भवेत्सल कल्ल संस्कृतम। विष्णुरुवाच, शृणुक्षिरोदयत नयने, सर्वदा नंददायिनी, सर्वोपरी दयादृष्टे, सर्वानुग्रहकारणी, लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, देव देव जगन्नाथा, अवधान देईजे वचनार्था, अनाथनाथा दया सिंधो। या मलमासाचे उपोषण करावे काय कारण, याचे निवेदावे कथन, कवन तरुण गेलासे, मग वदे तेव्हा श्रीधर, एका प्रश्नाचे उत्तर, मुख्य दयावंत अंतर, असुनी भरवसी नोहो। दया असे जयाचे हृदयी, तया ते घडे सर्व काही, अन्नदाना ऐसे तुझे नाही, साधना अनिक निर्धारे, भूत मात्री दया जयाते, सर्व साधने घडती तयाते, तेने जाती मोक्षपंते, तप सामर्थ्य आगळा। याविषयीचा इतिहास नावे क एका सावकाश, त्यांची कथन श्रवणास, यथामती निवेदू आता। सर्व धर्म माझी उत्तम धर्म, अन्नदान अतिउत्तम, तयावरी दया आणि क्षेम, विशेषाहून विशेष। उत्तर देशी नर्मदा तीरी, मयी स्मृती नामे असे नगरी, तेथील एक ब्राह्मणाची नारी, वैधव्य निर्धारी ती येते, व्रतारा विरहित कामिनी, आप्तवर्ग नशीची कोणी, एकाकी विचरे ते स्थानी, भिक्षा मागुनी क्रमी काळ। तामसी परम कोपिष्ट, विधवा असुनी रागीट, तपचर्या करी श्रेष्ठ, काया कष्टे कष्टवितसे, तव पातलिया मलमास, नर्मदा तीरी जातसे स्नानास, नक्त नेम करी उपवास, भरता मास एक पै, ऐसे करिता एक मासवरी, परम कृश झाली शरीरी, तव तिची सखी एक अवधारी, मार्गी भेटली ती येते, नाम तियेचे तुरीजया पाही, परम पापिष्टा दुरत्ययी, दोषयुक्त सर्वदाही, अतित्यायी चंडिका ते, मार्गी चालता अकस्मात, ब्राह्मणी भेटली ती येते,
एरी उभे राहून तेथे तुझे स्वागत आदरेसी. मने कृश झालीस बाई व्रत आचरत असा देही. मी तव अभिगी पाही न घडे काही सार्थकता. श्री देहाची बुद्धी पाही पापरूपी अमंगळ देही. यासी उपाव करू काही सांगा बाई आदरे. ऐसे बोलून उत्तराते करुणास्वरे गहिवरे तेथे. म्हणे नेने कधी दान व्रताते भगवंताते अंतरले. पहा कर्मांचे विधान पोटी न रिगे संतान. पुढे परम कठीण जान नरक दारुण सुटेना. निपुत्रिका ते नाही गती ऐसे बोले वेदश्रुती. पापी याते नाही गती तरो केवती पुढारी. ऐसे करुणास्वरे गहिवरून करिता झाली ते रुदन. ऐसे देखून ब्राह्मणीन कळवळली मानसी. भूत मात्री दया तिज लागी म्हणून कळवळली निजांगी. मग विचारून स्वांगी काय करती झाली पै. हाती होते गंगाजळ सभेची होते कर्दळी फळ. मग सुधले हो तात्काळ करी जाण तिचिया. म्हणे एक सादर आता करुणा देख द्रवले चित्ता. तरी स्वीकारी हे उदक आता फळासहित निर्धारे. एकता दिवसाचे व्रत पुण्य तुझ लागे केले अपर्ण. येणे जो तुझ कल्याण झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी. ऐसे वधून ते अवसरी फळासहित उदक करी. घालिताची ते नमस्कारी कृतकृत्य झाले म्हणून या. ऐसे वर्तता ते समयी नवल वर्तलसे पाही. तात्काळ झाली दिव्य देही केवढी नवाळी व्रताची. मनी चमत्कारी ब्राह्मणन वर्ते पाहि जो विलोकुन. तो तात्काळ पावले विमान स्वर्गाहून तात्काळी. तो क्षणी ते शुद्रते वाहुनी नेते झाले विमनाते. एरी नमस्कारी बद्ध हस्ते न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू पर उपकारी तपस्विनी माझी तू खरी. प्रचित आली आज खरी सदद अंतरी होतसे. तिवार करून नमनाते विमान गेले स्वर्गपंथे. पुढे काय वर्तले ते सावधान चित्ते परिसावे. कौतुक पाहून नैनी आश्चर्य करीत असे मनी. मने देखत देखत पापिनी गेली उद्धरुणी तात्काळ. काय माझे अदुष्ट खोटे म्हणून दुःख मोठे. पुढे तरी अवघट वाटे कैसी नियोटे जन्म प्रभाव. अहो जगदीशा काय केले वृथा जन्माते सारिले. काही सार्थक नाही झाले वृथा आले जन्मासी. भगवान कृपेची माऊली एवढी पापीनं उद्धारली. देखत देखतच नेली वाहुनी या विमानी. आता कवन करावा उपाय हो कैसनी लागले माझी सोय. ऐसे उकलवी हृदय मुमुक्ष पाये या नावे. येथे उद्भवली असे शंका एवढी पापिनी उद्धरिले देखा. देता एक दिन पुण्योदका तरली देखा निर्धारे. मग ते ब्राह्मणी पाही केविन तरे ते तो देही. कैसे निपडेल अपाही हे तो नवलाई अनुपम्य. तात्काळ गेली पापीन मागे राहिले पुण्यवान. तरी हे विषयीचे कारण सावधान परिशिजे. समूळ पापी असली या पापी पुण्यलेश नेण्याची काही. उपरती होता हृदयी उद्धरून जाई तात्काळ. समूळ पापाचा ठेवा अर्धलेश पुण्यवट बरवा. तो कैसनी तरो पाहो जीवा करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा जडे तेव्हा पुण्यलेश अंगी जडे. उद्धरागतीसी मग रोकडे जाता विलंब न लागेची. असो ते ब्राह्मणी पाहे सखेद्यत गृहा जाये. म्हणे अहो देवा करू काय केवता होय परिणाम. एरीकडे तो शूद्र जाण पावती झाली स्वर्ग भुवना. परी कर्म भोग चुकेना पावली जनना मागुती. पदरी पुण्याचा संचयो म्हणून प्राप्त झाला मानव देह. वाराणसी माझी जन्म होय ब्राह्मण वर्ण लादला. पुण्य सामग्री पदरी एका ब्राह्मणीयाच्या घरी. भगीरथीची तिरी जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिधान तयाचे ठेवले असे जाण. दिवसेंदिवस झाला तरुण वसया जाण अष्टवऋषी. काळांतरी ब्राह्मणी पाहे पाहुणी यात्रेचा समुदाय. वाराणसी यात्रा जाता आहे पातली लवला आहे काशीपुरी. करुणी तीर्थाविधी स्नान घेतले श्री विश्वनाथ दर्शन. मग करती झाली परिभ्रमण देवदर्शन सकळाही.
तव अकस्मात मार्गावरी काशीनाथ ब्रह्मचारी भेटता झाला ते अवसरी दूर न करी नमनाते परिपूर्व ओळखी कैसी येते जरी पूर्व पुण्य सामग्री त्याते म्हणून स्मरता झाला हृदयाते उपकार तेचिया म्हणून येता झाला निकटी भेटता झाला उठाउटी म्हणे सखे पडले सदृष्टी पूर्व पुण्य करुनिया ऐसे एकताची वचन एरी म्हणे तू आहेस कवन केवती तुझी ओळखन आलासी कोठून या ठाया मग बोले ब्रह्मचारी मी तुझी सखी निर्धारी पूर्व ओळखी पूर्ण धरी घातले करी पुण्योदक ऐसी आठवण देतात येते एरी भेटती जाली तयाते मग समूळ वृत्तांत ते पुसे आदरे भामिनी येणे झाले तेथे त्याची कथिले एकता मन संतोषले म्हणे एका दिवसाचे दिदले पुण्य वाहिले इजलागी ती तुकियाने ही तरली विमानी वाहुनिया नेली देखत देखत उद्धरली कल्लोळी पापिनी हे पुन्हा नरदेह लादला वरी ब्राह्मण वर्ण चांगला तोही गंगा तटाकी निपजला विश्वनाथ झाला कृपाळू अहो देवा काय केले माझे सार्थक नाही झाले वय माझे व्यर्थची गेले नाही घडले सार्थक एका दिवसाची उदक करी गालिता उद्धरली नारी मी तव आचरले मासावरी मळमास निर्धारी व्रताते कवन पापाचा भोगवटा भोगिताना सरोची वाटा म्हणून पीठत से लल्लाटा गैवर मोठा दाटला अट्टहासे तेव्हा रडत उरशीर असे बडवीत जनसमुदाय सभवते मिळाला तेथे पाहावया जे येती ते पुसती काय झाले एरी उत्तर नेदी बोले जन म्हणती वेळ लागले किंवा घेतले पिचाशी भूत केवी झडपीत येती ही तव झडपिली महद्दुती ऐसे वर्तता तेथे नवल अद्भुत वर्तले हिचा पापलेश सरला पुण्य वाटा उभा राहिला तेने योगे अंतरी द्रवला नाथ भोळा दिनाचा तात्काळ आणविले विमान तिथे दिव्य देह करून देखत देखत सर्वजण नेली वाहून विमानी मग तो काशीनाथ ब्रह्मचारी सखे द्योतक झाला अंतरी दृढ तपचर्या तो करी पावला निर्धारी शिवपदा चंद्रेश्वर नामे लिंग तयाने स्थापिले अभंग देखता ती सर्व ही जग वाराणसी माझी अद्यापी ऐसे हे मलमासाचे कथन त्रिवर्ग गेले उद्धरून एकी झाले जन्म दोन एकी स्वदेहाने उद्धरली ऐसे हे महिमानाते आकर्णविले श्रोती आते यदर्थी असे समंताते श्लोकाधार पुराणीचा विमान महादयात दिव्य भोग समन्वित बहुकाल महाभोगनम भूतत्वा चैव भुवस्थले काशीनाथ सुता तत्वच लब्धवा तत्रापिशं बहु भुक्वा देह विसृष्टौ तु नो पुनः शंकरलोकगा मलमास दिनकैस्य फलं प्राप्तः सुखीकरात् काश्यस्ता सस्ती सा शुद्रियावदा चंद्रतारकम श्लोक भावार्थ आणुनिमनी कथा वर्णली महाराष्ट्रवाणी नूनते पूर्ण कीजे सज्जनी नवेवानी पदरीची विना आधारे सर्वता न चालेच हो कविता केवळ नव्हे ही दंतकथा पाहावे ग्रंथार्था आदरे व्युत्पन्नता नाही माझे अंगी नवे कुशळ कविता मार्गी काळ कर्मनेस्तव जगी वाढविला प्रसरपै हा मानेल तरी स्वीकारी जे न माने तरी त्यागी जे पुढे कथेत अवदान दीजे म्हणे दासानुदास संताचा स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समत मनोरथ सुत विरचित नवमाध्याय गोड हा अध्याय 9 ओव्या 78 श्लोक 5 इति नवम अध्याय संपूर्ण।